बोगस डॉक्टर प्रकरणी आरोग्य अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर यशवंत पवार यांनी आपलं आंदोलन स्थगित केलंय। शहरालगत असलेल्या कुंभारी हद्दीतील नवीन विडी घरकुल येथे रुग्णाच्या जीवाशी खेळणारे बोगस डॉक्टर असून कोणतेही वैद्यकीय शिक्षण नसताना नवीन विडी घरकुल परिसरात अनेक ठिकाणी वैद्यकीय ज्ञान नसलेले बोगस डॉक्टर बिनदिक्कतपणे रुग्णांवर उपचार करत असून या बोगस डॉक्टरमुळे नवीन विडी घरकुलमधील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून चुकीच्या उपचारांमुळे एखादा रुग्ण दगावण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे अशा बोगस डॉक्टरांचा वेळीच शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची गरज आहे। नवीन विडी घरकुल भागातील कामगार व गोरगरिबांना तज्ज्ञ डॉक्टरची फी परवडत नाही। तसेच बोगस डॉक्टरांची वैद्यकीय उपचारासाठी फी कमी असल्याने रुग्ण उपचारासाठी या बोगस डॉक्टरांकडे जातात। हा डॉक्टर बोगस असल्याचे रुग्णाला देखील कळत नाही। शिवाय रुग्ण देखील अशा बोगस डॉक्टरांच्या वैद्यकीय शिक्षणाबाबत अधिक चौकशी करत नाहीत। त्यामुळे वर्षानुवर्षे नवीन विडी घरकुल भागात बोगस डॉक्टर उघडपणे व्यवसाय करत आहेत। नवीन विडी घरकुल परिसरात बोगस डॉक्टरांची डोकेदुखी अनेक वर्षांपासून सुरू असून बोगस डॉक्टर मुक्त करण्यासाठी तालुका आरोग्य अधिकारी यांनी प्रयत्न करावेत। तसेच वैद्यकीय परवाना व डिग्री नसलेल्या बोगस डॉक्टरांवर कायदेशीर कारवाई करण्यासाठी पत्रकार यशवंत पवार हे 4 ऑगस्टपासून पूनम गेट येथील जिल्हा परिषदेसमोर फलक लावून बेमुदत धरणे आंदोलन करत होते। या बेमुदत धरणे आंदोलनाची गंभीर दखल घेऊन नवीन विडी घरकुल परिसरातील बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्याचे लेखी पत्र दिल्याने पत्रकार यशवंत पवार यांनी बेमुदत आंदोलन स्थगित केले आहे। यावेळी अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर मोहन शेगर, दक्षिण तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर नीलम घोगरे, बसवराज बिराजदार, दैनिक लोकशाही मतदारचे संपादक अक्षय बबलाद, पत्रकार अमोल कुलकर्णी यांच्यासह आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते।